नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्या अनुभव कथा सांगणार आहे। तर मित्रांनो, ऐका पहिली कथा। नमस्कार मंडळी, आज मी माझ्या जीवनात आलेल्या स्वामी समर्थांचे अनुभव व इतर लोकांनी त्यांना अनुभवलेले मानणार आहे। स्वामी समर्थांचे माझ्या जीवनात एक अमूल्य स्थान आहे। मला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग समर्थ नेहमी दाखवतात। मला मोठ्यातल्या मोठ्यात संकटात जेव्हा मी हतबल झाले ना, तेव्हा त्यांनी मला भक्कम असा आधार दिला आहे आणि समर्थ नेहमी मला म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणतात ना, स्वामी तारी त्याला कोण मारी। आमच्या गावी एक हार्ट पेशंट होते। त्याच्या हृदयाच्या झडपीची लवचिकता कमी झाली होती, त्यामुळे पुरेसा त्याला रक्तपुरवठा भेटत नव्हता। 1997 पासून त्याने या त्रासाला सुरुवात झाली। त्यांना तेव्हापासून औषधे चालू होती, पण त्याचा त्रास हळूहळू वाढत गेला। जास्त त्रास, दगदग झाली की ते थकून जायचे। अशा परिस्थितीत त्यांनी 2003 पासून नोकरी केली, पण त्यांना जास्तच त्रास होऊ लागला। त्यांना ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितली होती। त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या घरात स्वामी समर्थांची एक मोठी प्रतिमा होती। ती व्यक्ती नेहमी त्यांची सेवा करत असत, तेवढेच त्यांना बरे वाटते। त्यांची स्वामींवर अपार श्रद्धा होती। आजारातून सावरण्याची ताकद त्यांना स्वामी देत होते। एक दिवस त्यांची पत्नी आणि ते बाहेर निघाले होते। पायी चालत असताना अचानक मोटरसायकलने येऊन त्यांना धडक दिली। धडक जोराची होती। ते रस्त्यावर उडून पडले। आजूबाजूला लोकांनी त्यांना उचलले। त्यांच्या कमरेत जोरात वेदना होत होत्या। त्यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यातले हाड पूर्णपणे मोडले होते। त्यांनी लोकांच्या सहाय्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना उठता येत नव्हते। उजव्या पायाचे हाड घोट्यातून मोडले होते। त्या परिस्थितीत त्यांना ॲडमिट केले। समर्थ कृपेने त्यांना एक ऑर्थोपेडिक सर्जन वेळेवर उपलब्ध मिळाले। त्यांच्यावर उपचार चालू झाले। ते हार्टसाठी ज्या सर्जन डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होते ना, ते डॉक्टर सुद्धा उपलब्ध झाले। 2-3 दिवसात दोन्ही ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले। पण या सर्वात त्यांच्या हार्टला कोणताही त्रास नव्हता। ऑर्थोपेडिक सर्जन एकदम खेळाडू वृत्तीचा असल्यामुळे त्यांना त्रासाची जाणीव झाली नाही। त्यांनी त्यांचे गांभीर्य त्यांना जाणून दिले नाही। ते आले की वातावरण एकदम बदलून जाई। ती अतिशय खेळकर पण बोलणारी। स्वामींनीच त्यांना अशी व्यवस्था केली असावे असं त्यांना वाटत होते। प्रचंड होणाऱ्या वेदना सहन करण्याचे धैर्य स्वामींनी त्यांना दिले होते। ऑपरेशन नंतर 1 महिन्यात ते असं व्हीलचेअरवर बसून इकडे तिकडे फिरत होते। हे सर्व गात्रा न करता सहन करण्याची ताकद जणू की स्वामींनीच त्यांना दिली होती। 7 ते 8 महिन्यात सर्वत्र बाहेर येऊ लागले, पण पुढील 2 महिने त्यांना हार्टचा त्रास होऊ लागला। 2 महिन्याने तब्येत सुधारण्यासाठी घालवले होते। त्यांनी हार्ट सर्जनचा प्लॅन केला। 4 पैकी 3 हृदयांच्या झडपा बदलणार लागणार होते। हार्ट सर्जन स्वतः त्यांची काळजी घेत होते, त्यांची देखभाल करत होते, कारण ऑपरेशन नंतर 5 दिवस त्यांना कुणालाच भेटता येणार नव्हते। ते त्यांना धीर द्यायचे की तुला लवकर बरे व्हायचे आहे, तुझ्यावर मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या आहेत, त्या तुला पार पाडायच्या आहेत, असे सांगून त्यांना प्रोत्साहन देत होते। मनाला उदारी द्यायचे, जणू की त्यांच्याच रूपाने स्वामीच येऊन पित्याची माया देत होते। त्यांची तब्येत सुधारली व शरीर भोगातून ते बाहेर पडले। स्वामींनीच त्यांना तारले अशी त्यांची श्रद्धा होती। स्वामीच ताराहान आहेत। तुम्ही 1 पाऊल पुढे टाकले तर स्वामी 10 पावले पुढे नेतात, याचा पुरेपूर प्रत्यय त्यांना आलेला आहे। फक्त श्रद्धा ही अढळ पाहिजे आपली। स्वामी समर्थ सर्व देवांचा अवतार आहे। माझ्या आयुष्यातले त्यांचे स्थान अढळ आहे। तुम्हाला तुमच्या जीवनात जर स्वामींचे काही अनुभव आले असतील ना, तर मला कमेंट करून सांगा। तर मित्रांनो, ही कथा इथे संपली। पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। बोला श्री स्वामी समर्थ।